आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीची पूजा नेमकी कशी केली जाते, नागपंचमीचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे, तसेच नागपंचमी मागची संपूर्ण कथा आणि परंपरा जाणून घेणार आहोत। सोबतच आपल्या महिला मंडळांनी घेतलेले भन्नाट उखाणे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तर आजचा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा, कारण आजचा दिवस असणार आहे परंपरा, श्रद्धा आणि मनोरंजनाने भरलेला। चला तर मग सुरुवात करूया आजच्या नागपंचमीच्या खास ब्लॉगला। आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत नागपंचमीची पूजा कशी केली जाते आणि त्याबद्दलची माहिती, जी तुम्हाला नसेलच माहिती। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। पण पूजेच्या आधी आपण आता मोदक करायला घेतले, मोदक आणि माठाची भाजी। ओके, हे बघा माठाची भाजी आणलेली, मस्त धुतलेली। इथे भेंडी पण करणार आहे का? हां, त्याला तर टाकू। ओके, आणि इथे मोदक करायचा सारण रेडी आहे। आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही माहिती देणार आहे। सांगचं कसली? काय करतोय आपण आज? आज आपण नागाची पूजा करणार। मग ती का करतात? हे मला काय आमच्या यस तो बोलतो नागाची पूजा का करतात, तुला माहिती नाही का? हां? आम्ही YouTubeला सर्च नाही, मी सांगतो, ही व्हिडिओ यायची आधी मी सांगून मोकळा असेल त्याच व्हिडिओमध्ये, नको टेन्शन घेऊन। ठीक आहे। आज तू फेमस आहे आजच्या ब्लॉगमध्ये। काय बोलतो? मग चला, तयारी चालू आहे आपली। मी काय होतं, तुम्हाला माहिती ना मोदक कसं बनवायचं, आपले ब्लॉग पण आहेत 2-3, ते मोदक कसे बनवायचे। डायरेक्ट मोदक झाल्यानंतर आपण कशाला व्हिडिओ बनवायचे। नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरा केला जाणारा पारंपरिक हिंदू सण आहे। या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते। नागपंचमी का साजरी केली जाते, यामागे धार्मिक श्रद्धेबरोबरच निसर्ग आणि शेतीशी जोडलेला मोठा संबंध आहे। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सापांना शेताचे रक्षण करणारे मानले जाते। साप, उंदरासारख्या पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांची संख्या नियंत्रित करतात। त्यामुळे नागपंचमी ही निसर्गातील सापांच्या महत्त्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा मानली जाते। भगवान शिवांच्या गळ्यात नागाचे स्थान आहे, त्यामुळे नागदेवतेच्या पूजेला शिवभक्तीशीही जोडले जाते। हिंदू पुराण कथांमध्ये नागाचे महत्त्व मोठे आहे। नागपंचमीशी जोडली जाणारी एक प्रसिद्ध कथा श्रीकृष्ण आणि कालिया नागाची आहे। यमुना नदीमध्ये कालिया नावाचा विषारी नाग राहत होता। त्याच्या विषामुळे नदीचे पाणी आणि परिसर धोकादायक झालं होतं। श्रीकृष्णाने कालियाचा पराभव केला आणि त्याला तेथून जाण्यास सांगितले। ही कथा वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते। एक महत्त्वाची गोष्ट, नागपंचमीच्या नावाखाली जिवंत साप पकडणे किंवा त्याला जबरदस्तीने दूध पाजणे योग्य नाही। पूजा मूर्ती किंवा प्रतिमेची करून साप आणि निसर्गाचा आदर करण्याचा संदेश देणे अधिक चांगले। सापांचे नैसर्गिक आहार आणि शरीर रचना लक्षात घेता त्यांना दूध पाजणे त्यांच्या आरोग्यासाठी योग्य नसू शकते। नागाच्या मूर्तीची पूजा करताना सर्वप्रथम नागदेवतेची आरती ओवाळली जाते। त्यानंतर नागदेवतेला हळद कुंकू वाहून पूजा केली जाते। त्यानंतर आघाड्याची वेल आणि दुर्वा अर्पण केला जातो। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात आणि कच्चे दूध अर्पण केले जाते। शेवटी सर्वजण नागदेवतेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात। अशा प्रकारे श्रद्धा आणि पारंपरिक पद्धतीने नागपंचमीची पूजा केली जाते। कशी वाटली व्हिडिओ? आज आपण नागपंचमीची पूर्ण माहिती बघितली आणि पूजा कशी करायची ते बघितली, आणि आपल्यासोबत आहे घरातले महिला मंडळी। तर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, आता सगळ्यांनी मस्त तयारी केलेली आहे, तर प्रत्येकाने एक नाव घ्या। चला, हे बघा आई, मला सांगा आता काय आपल्याकडे चांगला कार्यक्रम असला तर नाव घ्यायला लागतं ना। अरे मग घ्या चला, पटापट करा सुरुवात। माझ्याकडून नको, तिकडून घ्या असं। मला सांगू, तुझं नाव नको सांगू, तू फेमस असेल। थांब, आई घे चल नाव सगळ्यांना असं। तेव्हा बाबा बघतात मागून। हे शांत बसा। हा, घे नाव, घे काहीतरी। समुद्राच्या पलीकडे कृष्णावरची बासरी, हा, तुकारामरावांचं नाव घेते सुखी आहे सासरी। वा वा। ओ बाबा, तुमचं नाव घेतलं तुमचं आईने। हा आठवल्याचं घेतो। हा, तू घेते। शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून शैलेंद्ररावांचं नाव घेते, तुमचा सर्वांचा मान राखतो। थँक्यू। थांबा जरा आठवायला लागेल। ते मला नाही येईल नाव। बघ पाय मला दाखवली व्हिडिओ मी, घेसल पटकन। घे चांदीच्या ताटात सोने बघ त्या आईला किती माहिती आहेत बघ। काय थांबा, तर तू नको तर घेऊ। नाही असं नाही, आम्ही दाखवणार, ज्याला नाव येत नाही त्याला दाखवणार आम्ही। आणि महेंद्ररावांचं नाव घेते। आईला किती नाव पाठ आहेत बघा। हे मोबाईल आहे तुमच्याकडे तरी नाव माहिती नाही। मी घेतो, मला आठवला। हा. हा, मंगळसूत्रात 2 वाट्या, एक माहेरची एक सासरची खूण। ओके, अजितरावांचं नाव घेते, मुळ्यांची सून। वाव, बघ नवीन पोरी हटीला टाळ्या वाजवते बाबा बघ। हा, चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या वेण्या, हा, महेंद्ररावांचं नाव घेते, हा. शिंद्यांची कन्या। वाव। चला, सगळ्यांची नावं घेऊन झालेत। कोणाचं नाव आवडलं ते कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। मी एक डेली ब्लॉगर आहे, जो रोज संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ अपलोड करत असतो यूट्यूबवर, आणि अशा माहितीचे व्हिडिओ पण अपलोड करतो। आता चातुर्मास चालू झालाय, तर खूप सारे सण आहेत आपल्याला, ज्याची तुम्हाला माहिती देईल मी।
तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपला नेक्स्ट टार्गेट आहे आता 4000 सबस्क्रायबर. 3000 सबस्क्रायबर झाले आणि पटापट वाढतात आपले सबस्क्रायबर. 4000 कडे जायचं आहे आपल्याला. तर बाय बाय, काळजी घ्या, धन्यवाद. आणि हो, संध्याकाळी नागाची मूर्ती आहे, त्याचं विसर्जन पण होतं, पण तेव्हा मला जायला भेटणार नाही. मला दुसरीकडे जायचं ब्लॉग बनवला आणि थोडं काम पण आहे. तर जर का व्हिडिओ काढली कोणी तर मी दाखवतो, नाहीतर बाय बाय. अरे मग लवकर, मला पण जायचं ना दुसरीकडं. 5 वाजता असतो. नाही ना. आई विसर्जनला काय काय करतात? काय नाही गणपती बाप्पाचं विसर्जन पण नाही, त्याला पण होतं. तेवढंच ना फक्त? तेवढंच. हां मग चला, काय एवढंच असतो विसर्जनमध्ये. बाय बाय, काळजी घ्या, धन्यवाद.